मनाविरुद्ध लग्न भाग 3। विक्रम जरा घाईतच घरी आला. आईला लग्नात काय घोळ झाला ते काही कळू नये म्हणजे झालं असं त्याला वाटत होतं. तो घरी आला तेव्हा आई किचनमध्ये काम करत होती. सौम्य व प्रिया टीव्ही बघत होते. बघत कसले रिमोटवरून भांडण करत होते. रुची कदाचित रूममध्ये असेल. घरच्या एकंदरीत वातावरणावरून रुचिता लग्नावरून घरी काही बोललेली नाही एवढं त्याला कळलं व त्याने मनातच देवाचे आभार मानले. तेवढ्यात सौम्याचं लक्ष त्याच्यावर गेले. भाई, आप अभी आए हो? आपको पता है हम आपके इंतजार में यहाँ आम से खजूर बन चुके हैं। हम भाई बहन कब से आपका इंतजार कर रहे हैं। मातोश्री अपने पुत्र से मिलने के लिए व्याकुल है और भाभी जी आपकी याद में तड़प रही है। क्या आपके इतने समय से लौटने का हम कारण जान सकते हैं? सौम्याने आपल्या नाटकी आवाजात त्याच्या समोर येऊन विचारले. प्रिया म्हणाली, झाली याची नाटकी सुरू. तुला सरळ विचारता नाही येत का रे? मला तर कळतच नाही तू इंजिनिअरिंग करत आहेस की वेगवेगळ्या भाषेवर PhD? सौम्य म्हणाला, उसके लिए टैलेंट चाहिए होता है। सुरफन खा के सौतन की कुंभ में बिछड़ी हुई बहन जो आपके पास नहीं है। प्रिया चिडतच बोलली. सौम्य, तू प्रिया बोलतच होती की तुमच्या दोघांचं झालं असेल तर आत येऊ का मी? विक्रम चिडतच बोलला. सौम्य म्हणाला, अरे आइए भाई, आपके स्वागत हेतु तो हम यहाँ पधारे है। विक्रम म्हणाला, सौम्य, तुला काही काम नसेल तर मला सांग, माझ्याजवळ खूप कामे आहे तुला देण्यासाठी. सौम्य घाबरतच म्हणाला, नाही नाही दादा, मी तर गंमत करत होतो. तू काय लगेच सिरियस होतो? अरे विक्रम, आलास तू? किती वेळ झाला, तुझी वाट बघतीये मी. मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण त्याआधी तू जेवण करून घे. नाश्ताही नाही केलाय तू. जा पटकन फ्रेश होऊन ये. आई किचनमधून बाहेर येत बोलली. आई, मी आधीच सांगितलेलं ना, मी ऑफिसमध्ये. तो बोलतच होता की निर्मलाबाई म्हणाल्या, राहू दे तुझं ऑफिसचं आजच्या दिवस. तसंही लग्नासाठी सुट्टी काढली तू. नाही गेला तरी काही फरक नाही पडत. आणि उद्या पण आपल्याला जेजुरीला जायचं आहे हे लक्षात आहे ना? विक्रम म्हणाला, पण आई, आपण नंतर कधीही जाऊ शकतो ना. आताच जायची काय गरज आहे? निर्मलाबाई म्हणाल्या, विक्रम, जेजुरीला लग्न झाल्यावरच जात असतात. कधीही वाटलं तेव्हा नसतात जात. मला आता तुझे कसलेच आडेवेडे नकोय, कळलं तुला? वा वाई, किती मज्जा येईल ना आपली सर्व फॅमिलीसोबत जाईल तेव्हा. प्रिया खुश होत बोलली. मी तर खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी. किती दिवस झाले आपण कुठंच फॅमिलीसोबत मिळून नाही गेलो. प्लीज दादा, आता तू जास्त भाव नको खाऊ. सौम्य म्हणाला, मला जायचं आहे जेजुरीला. विक्रमने एक सुस्कारा सोडला. त्याला कळलं आता आईला काहीही बोलून फायदा नाही. तिने जायचं ठरवलं आहे तर काहीही करून जाईलच. मी काय करू यार रोहिणी? मला काहीच कळत नाही आहे. त्या एवढं छान वागत होत्या माझ्याशी की मला त्यांना काही उलट बोलावंच वाटलं नाही. रुचिताजी रोहिणीशी फोनवर बोलत होती. रुची, तू अशीच भोळी राहशील ना तिथे तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तू त्या घरची मोलकरीण बनशील. तुला कळत का नाही आहे? त्या तुझ्याशी चांगलं वागण्याचं फक्त नाटक करत आहे. तू तिथे रमली तेव्हा त्या खरे रूप दाखवतील त्यांचं. मग तर तू घरही सोडू नाही शकशील. एक वेळ तुम्ही नवरा बायको म्हणून एक झालात तर काय करशील तू? वेडी आहेस का तू रोहिणी? मी असं काहीही होऊ देणार नाही. आणि त्या खरंच माझ्याशी चांगलं वागतात. मला नाही वाटत त्या चांगुलपणाचा दिखावा करत आहे म्हणून. तुला माहीत आहे, आज थोड्या वेळापूर्वी रुचिताला नाश्ता करताच रूममध्ये जाणे ठीक वाटले नाही. तिने कितीही ठरवलं वाईट वागेल तरी जे तिच्या स्वभावातच नाही ते ती कशी वागू शकेल? समोरचाही तिच्यासोबत तसा वागत असेल तर ती उलटून बोलू शकत होती. पण त्या एवढ्या चांगल्या वागत असताना आणि तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असताना घालून पाडून बोलणे तिला जमणारे नव्हते. आणि तशीही ती रूममध्ये बसून कंटाळली होती. म्हणून मग तिने निर्मलाबाईंना स्वयंपाकात मदत करण्याचे ठरवले व या दरम्यान त्यांना काही त्रास देता आले तर पाहू असंही तिने मनोमन ठरवले. म्हणजे तिला त्यांचा खरा चेहराही दिसेल. आई, मी तुम्हाला स्वयंपाकात मदत करते. मला नुसते रूममध्ये बसून कंटाळा आलाय. रुचिता तिच्या नकळत तिच्या तोंडून त्यांच्यासाठी आईच निघाले. अगं कशाला, आम्ही करते ना. तसंही मला सर्व कामे करून मेसवर जाण्याची सवय पडली आहे आणि आज तर मेसवरही मी जाणार नाही आहे. निर्मलाबाई पिठाचा डब्बा काढत म्हणाल्या, तुम्ही मेसवरही काम करता? अगं हो, खूप वर्षापासून म्हटलं तरी चालेल. विक्रमचे बाबा होते तेव्हा मला काहीच करायची गरज नव्हती. पण ते गेले आणि घरची सर्व जबाबदारी मोठा भाऊ म्हणून विक्रमवर आली. मला त्याची घरासाठी चाललेली फरफट पाहवली जात नव्हती. वर त्याचं शिक्षणही सुरू होतं. म्हणून मग तो नाही म्हणत असतानाही मीच मेसमध्ये जायला सुरुवात केली.
माझ्या विक्रमच्या शिक्षणावरही या सर्व जबाबदारीचा खूप परिणाम झाला. नेहमी हसता खेळता असणारा तो आज जणू जगणंच विसरला. त्याचे भाऊ बहीण जेव्हा वह्या पुस्तके दुसऱ्यांची वापरायचे तेव्हा खूप वाईट वाटायचं त्याला. नीट कपडेही मिळत नव्हती त्यांना. तेव्हापासून जे त्याने सर्वांची जबाबदारी घेतली ना, तेव्हापासून स्वतःला काय लागतंय, काय खुपतंय हे विसरून फक्त आमच्यासाठी जगू लागला. त्याचा तो खट्टाळ स्वभाव जणू जबाबदारीच्या ओझ्याखाली दबूनच गेला. निर्मलाबाई शून्यात पाहत भावूक होत बोलल्या. रुचिताला जरा वाईटच वाटले त्यांचे ऐकून, पण जे मनाला पटत होते ते तिला बुद्धीला पटवून द्यायचे नव्हते, म्हणून तिने जास्त विचार केला नाही. अगं, मी पण काय सांगत बसले तुला. जा, तू रूममध्ये जाऊन तुझं सामान लावून घे. जेवण तयार झालं की मी आवाज देईल तुला. निर्मलाबाई कठीण कणिक म्हणायला घेत बोलल्या. नाही, मी करते ना काहीतरी. मी एक काम करते, तुम्हाला भाजीसाठी कांदा चिरून देते. रुचिता कांदा घेत बोलली. तशीही तिला घरी काम करायची सवय होती, म्हणून तिने पटकनच कांदा घेऊन तो चिरायला लागली. तिची काम करायची धडपड पाहून निर्मलाबाईही मग काही बोलल्या नाही. त्यांना तर तिचं कौतुकच वाटलं की त्या नाही बोलत असूनही तिला काम करायचं आहे. रुचिता कांदा चिरता चिरता यांना त्रास कसा देता येईल याचा विचार करत होती. ती त्यांच्या बोलण्यात गुंतत होती, जे तिला करायचे नव्हते. ती विचारच करत होती की तिचे चाकूमुळे बोट कापले व त्यातून लागलेले रक्तस्राव सुरू झाला. तसं निर्मलाबाई, अगं बाई, किती लागले तुला? तरी तुला म्हणत होते मी करते म्हणून. त्या तिला वॉश बेसिनमध्ये नेत बोलल्या. त्यांनी जखम पाण्याखाली धुतली. प्रिया, ए प्रिया. निर्मलाबाई प्रियाला आवाज देत, काय झालं आई, का ओरडते आहे? प्रिया किचनमध्ये येत बोलली. तिला रुचिताचे बोट कापलेले दिसले. तसे ती, वहिनी, काय झालंय तुला, हे कसं कापलं? निर्मलाबाई म्हणाल्या. अगं, बोलत काय बसलीयस? जा लवकर डेटॉल आणि कापूस घेऊन ये. हो हो, आणते मी लगेच. प्रिया किचन बाहेर जात बोलली. प्रियाने लगेच डेटॉल आणि कापूस आणला. निर्मलाबाई लावतच होत्या की रुचिता म्हणाली, आई, कशाला, लहानशी तर जखम आहे, बसेल लवकरच. अगं, काय बसेल, केवढं रक्त निघायलं यातून. मला लावू दे, हे जखम थोडी चुरचुरेल, पण तुला बरं वाटेल थोड्या वेळानंतर, आणि जखमही लवकर भरून येईल. निर्मलाबाई काळजीने बोलल्या. त्या जखमेवर डेटॉल लावत होत्या, पण रुचिता त्यांच्याकडे फक्त एकटक बघत होती. खरं तर तिला अशा जखमांची सवय होती. घरी तिला काम करता करता भरपूर वेळा इजा झाली होती, पण कोणीही तिला ना विचारायला येत होते ना किती इजा झाली हे पाहायला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एवढ्या प्रेमाची तिला सवय नव्हती. आज अचानक एका आईला आपल्या मुलीची वाटते तशी काळजी निर्मलाबाईंना घेताना पाहून गालावर ओघळलेले अश्रू गड्यावर तरंगत कधी गेले तिलाही कळले नाही. वहिनी, तू का रडते आहेस? प्रियाने तिला रडताना पाहून काळजीने विचारले. तसे एवढ्या वेळ डेटॉल लावणाऱ्या निर्मलाबाईचे लक्ष तिच्यावर गेले. काय झालं रुचिता, खूप दुखतंय का? त्यांनी काळजीने रुचिताला विचारले. तसे रुचीने पटकनच स्वतःचे डोळे पुसले. काही नाही, ते डेटॉल जरा चुरचुरल्याने थोडेसे पाणी आले डोळ्यात. रुची खोटच बोलली. प्रिया म्हणाली, वहिनी, ते थोडंसं दुखतंच, पण काही वेळाने बरे वाटेल बघा तुम्हाला. हो रुची, जा आता तू रूममध्ये जाऊन आराम कर. स्वयंपाक झाला की मी आवाज देईल तुला. निर्मलाबाईने जबरदस्तीनेच तिला रूममध्ये पाठवले. वर्तमानात रुचिता म्हणाली, रोहिणी, त्या एवढ्या काळजीने औषध लावत होत्या की त्या काळजीपुढे मला औषधीमुळे त्रास होत आहे हे सुद्धा जाणवले नाही ग. रोहिणी म्हणाली, वेडी आहेस रुची तू, आणि भोळीसुद्धा. तुझ्या याच भोळेपणाचा फायदा उचलून त्या चांगुलपणाचा दिखावा करत आहे, आणि हे तुला कळतसुद्धा नाही आहे. रुची म्हणाली, मला नाही वाटत रोहिणी त्या दिखावा करत असेल. आता लग्न झाल्यावर का दिखावा करतील त्या? तसंही त्या जे बोलल्या त्यावरून मला वाटत नाही त्यांना यातील काही माहिती असेल म्हणून. मला खूप निर्मळ वाटल्या ग त्या. रोहिणी म्हणाली, तू खरंच वेडी आहेस रुची. त्या काहीच माहीत नसल्याचे सोंग घेत आहे हे कळत कसं नाही तुला? त्या बोलल्या, थोड्याशा चांगल्या वागल्या याचा अर्थ त्या चांगल्या आहेत असा होत नाही, आणि तुझ्यासारखी पैसे कमवणारी त्यात सुंदर सून त्यांना गमवायची नाहीये. तू स्वतःच्या पायावर उभी आहेस, तुला वाटलं तेव्हा तू सोडून जाशील असे वाटत असेल त्यांना. रुचिताला तर काही कळत नव्हते, काय खरे आणि काय खोटे. त्या चांगुलपणाचा दिखावा करत असाव्या असं तिला वाटत नव्हतं, आणि रोहिणीचे बोलणेही तिच्या बुद्धीला पटत होते. रोहिणी म्हणाली, रुची, हे बघ, तू तुझं ध्येय विसरू नको. त्या लोकांनी खोटे बोलून लग्न केलंय तुझ्याशी. त्याचा बदला घ्यायचा तुला त्यांच्याकडून, व लवकरात लवकर डिवोर्स घेऊन स्वतःला मोकळे करायचे आहे.
असल्या खोटारड्या लोकांपासून तुझ्या बाबाला काय समजायचं ते समजवता येईल नंतर. त्यांची तब्येत पाहून मी काय बोलते ते कळतंय ना तुला रुची. तसे रुचितालाही तिच्यासोबत कसं फसवणूक लग्न केलंय ते आठवलं व ती निर्धाराने व तेवढ्यातच रागात ती बोलली, तू खरं बोलतेस रोहिणी. मी कसं विसरू शकते की या लोकांनी खोट्या श्रीमंतीचा वापर करून मला मिळवलंय. आता यांच्या खोट्या काळजीत, खोट्या गोड बोलण्यात मी भुलणार नाही. मी यांना आता कशी सतवते ते बघ फक्त तू. एवढी त्रास देईल मी की मला डिवोर्स दे म्हणून रिक्वेस्ट करतील ते, रुचिता निर्धाराने बोलली. रोहिणी म्हणाली, दॅट्स लाईक माय गुड गर्ल. काळजी घे स्वतःची आणि काही वाटलं तर लगेच मला फोन कर. ये बंदी आपके खिदमत में हाजीर होगी. हो हो ड्रामेबाज समजलं मला, ठेव आता. रोहिणी हसून बोलली, तुला हे सर्व करायची गरज नाहीये. अचानक शब्द कानी पडले व तिने वळून पाहिले तर समोर विक्रम उभा होता. त्याने तिचे शेवटचे बोलणे ऐकले होते. रुचिता म्हणाली, काय? विक्रम म्हणाला, तुला माझ्यापासून वेगळे होण्यासाठी कोणाला त्रास देण्याची किंवा कोणाला सतवण्याची गरज नाही आहे. मी स्वतः तुला डिवोर्स द्यायला तयार आहे. डिवोर्स शब्द उच्चारतानाही त्याच्या हृदयात एक अनोळखी अशी नकोशी वेदना उठत होती. रुचिता म्हणाली, पण तू का देशील मला डिवोर्स? विक्रम म्हणाला, का? तुला नकोय का? रुचिता म्हणाली, मला का नको असेल? पण तू एवढ्या लवकर डिवोर्स द्यायला कसा काय तयार झालास? की माझ्याशी लग्न तुला खेळ वाटतोय? विक्रम म्हणाला, मला खेळ खेळता येत नाही आणि मी कधी कोणाच्या भावनाशी खेळलो पण नाही. मी तुला आधीच म्हटलं होतं, हे लग्न मी तुझ्यावर लादणार नाही. मी तुला लवकरात लवकर या नात्यापासून मुक्त करेल. पण त्यासाठी जर तू माझ्या फॅमिलीला काहीही त्रास द्यायचा विचार करत असशील तर ते तुझ्यासाठी योग्य होणार नाही, एवढे मात्र लक्षात ठेव. रुचिता चिडतच म्हणाली, तुला म्हणायचं काय आहे? तुम्ही लोकांनी माझा खेळ केलाय. मला फसवून श्रीमंतीचा मुखवटा पांघरून तू माझ्याशी लग्न केलंय, पण त्यासाठी मी अवाक्षरही काढायचं नाही असं म्हणायचं आहे का तुला? मी सगळं सहन करेल. तुम्ही बोललात ते ऐकेल असं वाटेल का तुला? तसं जर तुला वाटत असेल ना तर हा तुझा सर्वात मोठा गैरसमज आहे. मी तुला आधीच सांगितलंय, मी काही अबलाणारी नाही आहे की तू म्हटलं ते ऐकेल. तसा विक्रमही चिडला. तू समजतेस काय ग स्वतःला? सरळ बोललोय ना मी की तुला या नकोशा नात्यातून मुक्त करेल. मग काय फालतूची बडबड करतेस दरवेळेस? आणि शेवटचं सांगतोय की तुला, मी तुझ्याशी फसवणूक लग्न नाही केलंय. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर जा उडत. आणि काय हा अबला नारीचा तबला वाजवते नेहमी? मी किंवा माझ्या घरच्यांनी तुला काही त्रास दिलाय का? काही बोलले का तुला? नाही ना? मग हे तुझं अबला नारी पुराण बंद कर. रुचिता म्हणाली, हे बघ तू खूप जास्त बोलतोयस. नाही, हे तर मी खूप कमी बोललोय. पण तू जर माझी आई, बहीण किंवा भाऊ यांना काहीही त्रास द्यायचा विचार जरी केला ना तर तुला डिवोर्स तर मी देणारच नाही. पण तुझ्यासाठी या जन्मात माझ्यापेक्षा वाईटही कोणी भेटणार नाही, एवढं लक्षात ठेव. विक्रम तिच्यासमोर उजव्या हाताची तर्जनी करत बोलला. रुचिता म्हणाली, तू मला धमकी देतोयस? विक्रम म्हणाला, नाही, सध्या तर फक्त सांगतोय. पण तू ऐकलं नाहीस तर पुढच्या वेळेस ती धमकी असेल. हे बघ, मी तुला घाबरणारी नाही आहे. रुची घाबरत तर होती पण न घाबरण्याचा खोटा आव आणत. विक्रम म्हणाला, मलाही तुला घाबरवायचं नाही आहे. पण आपल्यातील डिवोर्सची गोष्ट या खोलीबाहेर जाता कामा नये. डिवोर्स मिळेपर्यंत तू या घरची सून व या रूमबाहेर माझी बायको आहे, एवढं लक्षात हवं. तर ही माझी रिक्वेस्ट समज. रुची म्हणाली, परत नाटक? तुला नाटक करण्याशिवाय काही येत नाही का? तू खरंच नाटकात खूप तरबेज आहेस की खोटं बोलल्याशिवाय तुला होत नाही? मी कसलंही नाटक करणार नाही. मला हे लग्न मान्य नाही आणि या घरची सून म्हणून राहणे तर मुळीच नाही. नाटक काय आहे त्यात? तुला मान्य नाही म्हणून सत्य परिस्थितीत बदलत नाही. तू माझी बायको आहेस, तेही कायद्याने. फक्त फरक एवढाच आहे की मी या खोलीत तुला तो नवऱ्याचा हक्क मागितला नाहीये. याचा अर्थ तू माझी बायको नाहीस किंवा तू या घरची सून नाहीस असा होत नाही. तू नाटक समज किंवा काहीही, पण माझ्या घरातील कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न तू करायचा नाही. मी तुला काहीही त्रास देणार नाही व प्रयत्न करेल लवकरात लवकर हे नाटक थांबवून तुला मुक्त करण्याचा. शेवटचं वाक्य विक्रम मनावर दगड ठेवून बोलला. रुचिता म्हणाली, मला प्रयत्न नाही, लवकर डिवोर्स हवाय. विक्रम म्हणाला, मी जेजुरीवरून आल्याबरोबर वकिलाकडे जाईल डिवोर्स फाईल करायला. रुचिता म्हणाली, जेजुरी? आता हे काय नवीन? विक्रम म्हणाला, आईच्या मते आपलं लग्न निर्विधपणे झालंय म्हणून सर्व फॅमिलीसोबत जायचं आहे. रुचिता म्हणाली, काय? मी कुठेही येणार नाही. विक्रम म्हणाला, आपलं आत्ताच ठरलंय ना? हे बघ, मला आईला त्रास नाही द्यायचा आणि तुला बाबाला. शिवाय लवकर डिवोर्सही हवाय तुला.
मग आपण हे सर्व शांततेत सॉल्व करू शकतो. तर तुला कोणाला त्रास द्यायची काय गरज आहे? काही दिवस त्यांचं मन तुला राखायचं आहे फक्त. आईचं एक सून म्हणून तर प्रिया सौम्याची एक बहीण म्हणून. यासाठी बाकी सर्व करायची तुला गरज नाही आहे. रुची म्हणाली, पण मला फसवलं ते. विक्रम चिडतच बोलला, अरे यार किती वेळा सांगू तुला, नाही फसवलंय आमच्यापैकी कोणीही. तुझ्या त्या ज्योती आत्यालाही सगळं माहिती होतं. तुझ्या त्या आईला आणि बाबाला पण तुला बघायला आलो तेव्हा सगळं सांगितलं होतं. मी स्वतः तुझ्या बाबांना माझा पगार आणि घरातील सदस्य सर्व क्लिअर केलं होतं. माझ्या आईने तर तुझ्या बाबांना एकांतात सर्व परिस्थिती सांगितली होती आमची. पण तरीही तुझा आमच्यावर विश्वास नसेल तर यापुढे मला काहीच बोलायचं नाहीये. रुचिता म्हणाली, तू हे सिद्ध करू शकतोस की तू आम्हाला फसवलं नाहीस लग्नासाठी? सिद्ध केले तर तू हे लग्न निभवशील जीवनभर? राहशील माझ्यासोबत कायमची? देशील मला साथ आयुष्यभर? तो खूप आशेने विचारत होता. मला वेळ लागलाय का जीवनभर तुझ्यासोबत राहायला? तुला 2 मिनिट झेलू शकत नाही मी, आयुष्यभर काय झेलेल? आणि मला माझ्या बाबावर पूर्ण विश्वास आहे. तू काहीही सांगितलंस तरी मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. मग मलाही काहीच सिद्ध करायचं नाही आहे, विक्रम ठामपणे बोलला. रुचिता म्हणाली, ठीक आहे मग. मी डिवोर्स मिळेपर्यंत हे सर्व नाटक करेल. पण तू लवकर मला तुझ्यापासून मोकळं कर, ओके? तो तेवढंच बोलू शकला. तिचे ते लवकर मला तुझ्यापासून मोकळं कर हे शब्द त्याच्या हृदयात खोलवर रुतून त्याला त्रास होते. परत त्याला ते वेदना स्वतःला जाणून द्यायची नव्हती. म्हणून तो स्वतःचे मन वळवण्यासाठी बेडवर जाऊन ऑफिसचं काम बघत बसला. मीटिंगला तर जाऊ शकत नव्हता, पण दीपकला सांगून तिथूनच स्वतःचे पॉईंट त्याला क्लिअर करायचे होते. भलेही कंपनीतील तो साधा एम्प्लॉई असला तरी त्याची बिझनेसमधली हुशारी त्याच्या बॉसने बरोबर ओळखली होती. त्यातील काही गोष्टी ते विक्रमसोबतही डिस्कस करत असतात, ज्यामुळे त्यांना खूप वेळा फायदाही झाला. वहिनी, प्रिया रुचिताला आवाज देत रूममध्ये आली. रुची रूममध्ये खुर्चीवर बसून तिचा PhDचा अभ्यास करत होती. वहिनी, सॉरी मी डिस्टर्ब केले का? प्रिया तिच्या हातातील पुस्तक पाहून बोलली. रुचिता म्हणाली, नाही ग, आत्ताच घेतलं मी जरा पुस्तक, बोल ना. प्रिया म्हणाली, ते आपण शॉपिंगला जायचं का? उद्या जेजुरीला जायचं आहे ना, त्यासाठी काही सामान आणायचं आहे आणि आपणही आपल्यासाठी काही शॉपिंग करू. रुची म्हणाली, अगं पण मी काय घेणार? प्रिया म्हणाली, ते पाहू आपण गेल्यावर. वहिनी चल ना प्लीज, दादाही येणार आहे. मग तर मला यायलाच नको, रुची तोंडातल्या तोंडात बडबडली. प्रिया म्हणाली, काही बोलली का वहिनी तू? नाही ग, पण वहिनी चल ना, खूप मजा येईल. तू नाही आली तर आई मला सुद्धा जाऊ देणार नाही, प्रिया बारीक तोंड करून बोलली. रुचिताला तिचा बारीक झालेला चेहरा पाहवला नाही व तिने येण्यासाठी होकार दिला. रुचिता म्हणाली, तुला आईला नाही बोलता नाही आले का? की तुलाही माझ्यासोबत टाइम स्पेंड करता येणार म्हणून मला सोबत आणायचे होते? विक्रम म्हणाला, मला काही हौस नाही तुझ्यासोबत यायची. आईने जबरदस्तीने तुला माझ्यासोबत पाठवले म्हणून आणावे लागले. ती शॉपिंगसाठी तयार झाल्यावर ऐन वेळेवर प्रियाला आईने जोशी काकूच्या घरी जायचे सांगून विक्रम आणि रुचीलाच शॉपिंगला पाठवले. तसे निर्मलाने हे मुद्दाम केले होते. या निमित्ताने त्यांना एकमेकांसाठी वेळ मिळेल हा त्या मागचा हेतू होता. तेवढ्यात त्याने गाडीला ब्रेक मारला. अचानक ब्रेक लागल्याने तिचा हात त्याच्या खांद्यावर गेला. तेवढ्यानेही विक्रम शहारून गेला. त्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या. एका वेगळ्याच विश्वास असल्याची फिलिंग त्याला येत होती, ज्यात फक्त ती आणि तो. ही अशी मागे बसायला तयार असेल तर मी तर आयुष्यभर हिला गाडी मागे घेऊन फिरू शकतो, तो मनातच बोलला. रुची म्हणाली, तू मुद्दामून ब्रेक मारू नको, नाहीतर मी रिक्षाने येते. विक्रम म्हणाला, रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर दिसत नाही का तुला? मला ही मुद्दाम म्हणून ब्रेक मारून माझ्या हड्ड्या नाही मोडायच्या. रुचिता म्हणाली, तुला बोलायचे काय आहे? मी जाड आहे, मला काहीच बोलायचे नाही. तुला जे समजायचे तेच तू समजू शकतेस. बोलून त्याने गाडी थांबवली. रुची म्हणाली, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली मला जाड बोलायची? तू मला एवढं बोलू कसा शकतो? मला तुझ्यासोबत शॉपिंग नाही करायची, मी एकटी समर्थ आहे माझी शॉपिंग करायला. विक्रम म्हणाला, हे बघ, आईने आपल्याला सोबत पाठवले आहे, त्यामुळे शॉपिंगही सोबत करावी लागेल. आपली झालेली डील लक्षात आहे ना तुझ्या? ती अशी ऐकणार नाही हे त्याला माहीत होते. रुची म्हणाली, यात काय डीलचं आलं आता? इथे आई नाहीये. विक्रम म्हणाला, पण आमच्या शेजारचे खूप खबरी फिरतात इथे, ज्यांना आपण वेगवेगळे दिसलो तर आईपर्यंत काही जायला नको. मग चालायचं ना? रुची म्हणाली, ओ गॉड, कुठे फसले मी? तिचा नाईलाज झाला व ती त्याच्यासोबत लिस्टमधील एक एक सामान खरेदी करू लागली.
घासाघीस करत त्यांचं सामान घेणे सुरू होतं. रुची तर खूप वैतागली होती त्याच्यासोबत, पण विक्रम तिच्यासोबतचा वेळ एन्जॉय करत होता. असं शॉपिंग करता करता एका दुकानातून काही सामान घेताना रुचीचं लक्ष एका वॉचवर जातं. तिला ती प्रशांतसाठी खूप आवडते. ती त्याची प्राईस विचारून विकत घेते. विक्रमला सामान घेणे होते तसे तो तिच्याजवळ येतो. तेव्हा त्याचं लक्ष घड्याळावर जातं आणि तिच्या हातात असलेल्या खरेदीच्या पावतीवरही. विक्रम म्हणाला, हे घड्याळ फक्त 300 रुपयाचं आहे. तुला फसवलंय त्याने. रुची म्हणाली, तुला कसं माहीत? विक्रम म्हणाला, कारण मी हेच वापरतो आणि नसतंही वापरलं तरी मला वॉचची तेवढी माहिती आहे. असू दे, मला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. तेवढा लॉस होतच असतो. त्यांना पण काही प्रॉफिट हवे ना. हे ती त्याला समजावत होती की स्वतःला तिलाच माहीत, कारण मनातच तिच्या त्या दुकानदाराला खूप शिव्या देणेही चालू होत्या. तिला पाहून विक्रमनेही नाही अशी मान हलवली व दुकानाच्या बाहेर आला व त्याच्या पाठोपाठ तीही. हे काय? हे हाय रुचिता. एक अनोळखीचा आवाज ते दोघं दुकानातून बाहेर आल्यावर तिच्या कानी आला. तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. विक्रम बाजूला थोडी दूर लावलेली गाडी आणायला गेला होता. रुची म्हणाली, तू इथे काय करतोयस? तो मुलगा म्हणाला, मी तर इकडे खरेदीसाठी आलोय, पण तू इथे काय करतेस? रुची म्हणाली, मी पण खरेदीसाठीच आली आहे. त्याचं लक्ष तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर जाते. हे काय रुची, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र? तुझे लग्न कधी झाले? साई, ते सर्व एवढ्या घाई गडबडीत झालं की काही सांगायला वेळच मिळाला नाही. त्यासाठीच सुट्टी घेतली होती कॉलेजमधून मी. रुची, मला सांगितले का नाही तू? तू फसवले मला. एवढी मोठी गोष्ट लपवलीस तू माझ्यापासून. माझं प्रेम होतं रुची तुझ्यावर. साई दुःखी स्वरात बोलला. त्याला धक्का बसला होता, कारण रुची त्याला आवडत होती. आता कॉलेजमध्ये ती परत आल्यानंतर तो तिला प्रपोज करणार होता. रुची त्याचं ऐकून जरा शॉक झाली, पण तिला आश्चर्य वाटले नाही. तिला आधीच त्याचं तिच्यासोबत वागणं पाहून त्याच्यावर शंका आलीच होती, पण त्यानं तसं काही बोलून दाखवलं नव्हतं, म्हणून तीही त्याला काहीच बोलली नव्हते. साई, तू माझ्यासाठी फक्त एक मित्र आहेस. मी कधीच तुला तसं काही बोलले नाही किंवा माझ्या वागण्यातूनही तसं तुला कधी जाणवू दिलं असं मला वाटत नाही. तू खरंच एक चांगला मुलगा आहेस साई. तुझ्यात नकार देण्यासारखं काहीच नाही, पण माझ्या मनात कधीच तुझ्याबद्दल तशा भावना नव्हत्या. तू एक समजदार मुलगा आहेस. मला विश्वास आहे माझ्या नकाराला तू समजून घेशील. रुची खूप अजिजीने बोलली. तसं अवघड आहे, पण ठीक आहे. मी मनात नसतानाही समजून घेतो तुझा नकार, पण माझ्यासाठी मुलगी बघायची जबाबदारी तुझी. साई हलका हसत बोलला. रुची म्हणाली, ओके डन. तुझ्यासाठी मुलगी मीच बघणार. रुची, कॅन आय हग यू वन्स लास्ट टाइम प्लीज? साई भावूक होत बोलला. रुचीला कळत नव्हतं त्याला काय बोलावे ते. कितीही तिने मान्य केलं नसलं तरी तिचं आता लग्न झालं होतं. त्यात अशा बाहेरच्या ठिकाणी परपुरुषाला मिठी कशी मारून द्यायची हाच विचार ती करत होती. तोच साईने तिला मिठी मारली. तिला कळत नव्हते काय करायचं ते. साईला भावनिक आधाराची गरज होती, पण ती त्याच्या मिठीने अवघडून गेली होती. दुरून हे सर्व पाहणारा विक्रम मात्र हाताच्या मुठी आवडून उभा होता. त्याला ते काय बोलत आहे हे ऐकू येत नव्हते, पण तिला एक दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत पाहून त्याच्या हृदयाला अगणित यातना होत होत्या. हृदयात जणू ज्वालामुखीचा लावा उसळत होता. तिला तेथे जाऊन त्याच्यापासून खेचून वेगळं करावे आणि त्याच्या बायकोला हात लावण्याची हिंमत करणाऱ्या व्यक्तीचा हात उपटून काढावा असे त्याला या क्षणी वाटत होते, पण त्याला तो हक्कच नव्हता. किंबहुना असूनही तिने त्याच्यापासून तो हिरावून घेतला होता. तिने साईडला तिच्यापासून बाजूला गेले. तिलाही ते आवडले नव्हते, पण तो तिचा मित्र होता. त्याला आधार देणे तिला यावेळेस जास्त गरजेचे वाटले. आय एम सॉरी. साई तिच्यापासून बाजूला होत बोलला.